नमस्कार, मैं हूं अनुष्का और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। नमस्कार। आज सकाळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही आंदोलनं सुरू होते यशवंत स्टेडियममध्ये सकाळी 10 ते 3 वाजतापर्यंत होते आणि दुपारी 3:30 वाजता तो आंदोलन थोडंसं आक्रमक झालं आणि त्याच्या माध्यमातून पोलिसांचा लाठीचार्ज त्या विद्यार्थ्यांवर झाला आणि त्यानंतर काही जे आपले त्यांचे पदाधिकारी होते त्यांना पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांना अटक करून ते घेऊन गेलेले आहेत आणि आताही ते प्रशिक्षणार्थी तिथं बसलेले आहेत। मी त्यांना भेट दिली आणि त्यांची समजूत घालवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती सिच्युएशन मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना अवगत कराली आणि त्यानंतर आज त्यांनी निर्देश दिलेले आहेत की 8:30-9च्या दरम्यान त्या सगळे जे अटक झालेले त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांची सुटका होईल आणि त्यांच्याशी संभाषणा करता आपण त्यांना वेळ देतो आहे असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांना दिलं। तर त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून मी आपले जेवढेही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले आंदोलन परत घ्यावे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुटका 9 वाजतापर्यंत होईल याची ग्वाही या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही जी बाब आहे ही अशी आहे की दर 6 महिन्याने त्यांना त्यांचं एक्सटेन्शन मिळत असतं। मागच्या वेळेस त्यांनी आझाद मैदानावरती त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांची मागणी मान्य करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 6 महिन्याचं एक्सटेन्शन त्यांना दिलेलं आहे, पण यंदा परत ते म्हणतात की त्यांना रोजगार हवा आहे, तर हे एक्सटेन्शन पुढे परत 6 महिन्याकरता लागू व्हावं याकरता त्यांची मागणी आहे। अन्यथा ते बिलकुल बेरोजगार होऊन जातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ती मागणी घेऊन मी मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत ठेवलेली आहे। एकदा त्यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब त्यांच्यावरती निर्णय देतील। तुम्ही उमरेडचा आमदार आहात, तुम्ही जे काही मागण्या केल्या असताना तुम्ही सरकारपासून खुश आहात, समाधानी आहात? बघा, अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची पूर्णपणे भरपाई झालेली नाही। मी त्याच्यावरती लक्षवेधी लावली होती पण ती लागली नाही। पण आज संध्याकाळी मी आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांना ती विनंती केली की साहेब जे लक्षवेधी नाही लागलेले आहे त्यांचा लिखित रूपी उत्तर आपल्याला देण्यात यावं। माझ्या मतदारसंघातली परिस्थिती पूर्णपणे किती लाभार्थी आहेत, कितींना मिळालेला आहे, किती मिळालेला आहे याचा उल्लेख मी त्या पत्रामध्ये केलेला आहे। जी, गोसेखुर्द बद्दलची बैठक जी लागली होती ते भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी लावली होती आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाचा फक्त एकच इश्यू होता, तो होता आपला चिचघाट, नवेगाव चिचघाट उपसा जलसिंचनची जी योजना आहे त्याच्यामध्ये राज्यपालांची मान्यता त्यांना मिळालेली आहे आणि ते मग पुढे नेऊ। एक आगळी बैठक आम्ही आपले जयस्वाल साहेब आहे पुनर्वसन मंत्री त्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2च मुख्य मागण्या आपण करतो आहे। बाकी सगळं पैशाची मागणी आपण करतच असतो, पण त्याच्यामध्ये 2च मागण्या करतो आहे की आता आपले जे गोसीखुर्दचं जे धरण आहे त्याची उंची वाढवल्यानंतर अनेक रस्ते जे आहेत ज्याच्यावरून आज शेतकरी येणं जाणं करत होता ते सगळे जलमग्न झालेले आहेत आणि मग त्यांना पर्यायी व्यवस्था कशी करून द्यावी। आणि दुसरा मुद्दा असा आहे की थुटानबोरी या एरियामध्ये अनेक जे आपले पुनर्वसित लोक आहेत त्यांचे त्यांना पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे आपल्या सालेभट्टीला आणि त्यांचे शेतं राहिलेले आहेत। मग शेती करण्याकरता त्यांनी तिथं जावं, एक 20-30 किलोमीटरचा प्रवास आहे, तर त्यांची शेतीसुद्धा अधिग्रहण करण्यात यावी अशा 2 मुख्य मुद्दे आपण त्यांना मांडले। चला, धन्यवाद। फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की यह खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।